अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। बघा, उद्या 13 जानेवारी 2025 वार सोमवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्याचा सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या सोमवारच्याच दिवशी या नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा तिथी आलेली आहे। उद्या पौष पौर्णिमा आणि या पौष पौर्णिमेसोबत भोगी। बघा, भोगी नावातच सगळं काही आहे। भोगांचा नाश करणारी, भोग दूर करणारी, आपल्या जीवनातील सर्व भोग संपवणारी भोगी। प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची सुरुवात झाली की सुरुवातीलाच पहिला सण असतो तो संक्रांत। हा संक्रांतीचा पहिला सण आपण सलग 3 दिवस साजरा करत असतो। पहिल्या दिवशी आपण भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी आपण किंक्रांत साजरी करत असतो। बघा, हा जो दिवस आहे हा भोग दूर करण्यासाठी, भोगीची भाजी बनवण्यासाठी, ही भाजी दान करण्यासाठी, आपल्या आयुष्यातील पापांना दूर करण्यासाठी, आपल्या जीवनात नेहमी सकारात्मकता आणण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी स्नानाला, दानाला विशेष महत्त्व दिलं जातं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, कारण भोगीचा दिवस हा उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। या दिवशी जे लोक भोगी साजरी करत नाहीत किंवा ज्यांना काय करायचं ते माहिती नाही, ज्यांच्याकडे अजूनही काही पद्धत नाही किंवा काही प्रथा नसेल, तर त्या प्रत्येक व्यक्तीने या भोगीच्या दिवशी एखादा उपाय जरी केला तर त्याचा आपल्याला असंख्य पटीने लाभ होतो। जीवनातील भोग दूर होतात, कष्ट दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती होते। आता जे लोक काहीच करणार नाहीत त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे, आणि जे लोक खूप काही उद्याच्या दिवशी करणार आहेत तर त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे, कारण या एका उपायाशिवाय तुमची उद्याची जी काही सेवा किंवा जी काही पूजा आहे तर ती अपूर्ण असणार आहे। आता आमच्याकडे तरी प्रत्येक वर्षी आम्ही ही सेवा किंवा हा उपाय जो आहे तो आवर्जून करतो। उद्या भोगीपासून तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ एक वस्तू मी सांगणार आहे, ही वस्तू ठेवायची आहे। वर्षभर ही वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर वर्षभर तुमच्या सोबत सकारात्मकता राहील, नकारात्मकता तुमच्यापासून नेहमी लांब राहील, वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्या आयुष्यात कधी पडणार नाही। कितीही काही पाप घडलेली असतील किंवा काही दोष लागलेले असतील तर त्या सर्व भोगांतून तुमची ही एक वस्तू नेहमी तुम्हाला मुक्तता करून देत राहील। सगळ्यात पहिले म्हणजे उद्या लवकर उठा, उद्या अभ्यंग स्नान करा। आता स्नान कसं करायचं हे देखील मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर ज्यांनी अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल बघा। त्या पद्धतीने उद्याच्या दिवशी स्नान करा। ज्यांच्या आजूबाजूला धार्मिक स्थळं असतील तर आवर्जून तिथे जा। स्वच्छ सुंदर उद्या स्नान करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, कारण जेव्हा ही पौर्णिमा तिथी असते, शुभ तिथी असते, तेव्हा आपण हळदीचं लेपन हे आवर्जून करत असतो। त्यामुळे हळदीचं लेपन करायचं आहे, जे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात प्रभावी मानलं जातं। यानंतर आपल्याला आपली नित्यसेवा, नित्यपूजा जी काही असेल तर ती करायची आहे। तुळशीच्या समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे। हे आपल्या नित्यनियमाप्रमाणे रोजचं जे सकाळचं आहे हे सगळं करून घ्यायचं आहे, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भोगीची भाजी बनवायची आहे, भोग लावायचा आहे। भोगीच्या ज्या उपासना तुम्ही करणार असाल तर त्या करून झाल्यानंतर हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल। सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्री 8 पर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तो कधीही करू शकता। यासाठी तुम्हाला जी वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे, बघा, उद्या भोगीच्या दिवशी इतरत्र आजूबाजूला कुठेही जिथे पांढऱ्या रुईचं झाड असेल तर त्या पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे, आणि पांढऱ्या रुईचं एक मूळ म्हणजे पांढऱ्या रुईच्या झाडाचं एक छोटंसं मूळ तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे। नर्सरी असेल तर नर्सरीत तुम्हाला सहज मिळून जाईल, किंवा आजूबाजूला खेड्यात वगैरे तुम्ही राहत असाल तर तिथेही तुम्हाला कुठेही ते मिळून जाईल। पांढऱ्या रुईच्या मुळाचा एक छोटासा तुकडा आणि त्याच्यासोबत एक लाल रंगाचा धागा, या 2 वस्तू आपल्याला उद्या आपल्या घरी आणायच्या आहेत। आणि त्याच्यासोबत आपल्याला एक तुरटी सफेद, जिला फिटकरी म्हणतो, तर हा तुरटीचा एक खडा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे। आता सगळ्यात पहिले काय करायचं,
तर जेव्हा तुम्ही हा उपाय करणार असाल तेव्हा देवघरात एक दिवा लावायचा। सकाळी दिवा लावलेला आहे आणि दुपारी उपाय करताय चालेल, फक्त देवघरात दिवा प्रज्वलित ठेवायचा। तो कधीही लावलेला असेल तरीही चालेल, जर विझलेला असेल तर पुन्हा लावा, दिवा प्रज्वलित करा आणि त्याच्यानंतर बसण्यासाठी एक तिथे आसन घ्या। तुम्ही जो मुळाचा तुकडा आणलेला आहे तो एका छान प्लेटमध्ये किंवा ताम्हणात ठेवा, त्यावरती थोडंसं जल म्हणजे पाणी अर्पण करा, थोडंसं दूध अर्पण करा। दूध नसेल फक्त जल अर्पण केलं तरीही चालेल। हे मूळ जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर हे मूळ तुम्हाला देवघरामध्येच थोडेसे माता लक्ष्मीची मूर्ती वगैरे असेल किंवा अगदी कुठल्याही देवांच्या समोर थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळाच्या वरती हे पांढऱ्या रुईचं मूळ तुम्हाला ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक लाल धागा घ्यायचा आहे, त्या लाल धाग्याला तुम्हाला 7 गाठी मारायच्या आहेत, मोजून 7 गाठी। प्रत्येक वेळी गाठ मारत असताना तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुमच्या आयुष्यात असणारा कुठला भोग असेल तर तो दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आता मी म्हणेल की माझ्या आयुष्यातील गरिबी दरिद्रता दूर होऊ दे आणि माझ्या आयुष्यात पैशांचं सुख मला लाभू दे। आता माझी जर इच्छा असेल की कर्जातून मुक्तता होऊ दे तर मी म्हणेल की माझ्या आयुष्यातील हे कर्ज आहे हे मुक्त होऊ दे, कर्जमुक्ती मला जीवन मिळू दे आणि माझ्या ह्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे। असं जे काही असेल तर ते तुम्हाला म्हणायचं आहे। 7 गाठी तुम्हाला व्यवस्थित मारायच्या आहेत आणि 7 गाठी मारल्या बघा, धागा जो घ्याल त्याला एकत्र 7 गाठी आधी मारायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हा जो लांब धागा असेल हा तुम्हाला त्या पांढऱ्या रुईच्या मुळाला गुंडाळायचा आहे। जे मूळ तुम्ही घेतलेला आहे त्या मुळाला हा धागा तुम्हाला गुंडाळायचा आहे। जेवढा धागा असेल मोठा तेवढा पूर्ण गुंडाळा, कितीही वेळा चालेल पण तो पूर्ण गुंडाळा। शेवटच्या विसाला घट्ट गाठ मारा। आता लाल धाग्यात बांधलेलं हे पांढऱ्या रुईचं जे मूळ आहे हे मूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे, हाताची मूठ बंद करायची आहे। त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। माता लक्ष्मीला दरिद्रतेचा नाश करण्यासाठी प्रार्थना करून, घरामध्ये नेहमी सुख समृद्धी ऐश्वर्य येण्यासाठी प्रार्थना करून 7 वेळा कनकधारा स्तोत्र, जे लक्ष्मी प्रिय आहे, कनकधारा स्तोत्र जे भोग संपवणारे स्तोत्र आहे, जे दारिद्र्य दूर करणारे स्तोत्र आहे, हे कनकधारा स्तोत्र तुम्हाला 7 वेळा म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्या हाताच्या मुठीत असणारं हे जे मूळ आहे, लाल धाग्यात बांधलेलं हे मूळ तुम्हाला हे मूळ जे आहे तुम्हाला पुन्हा देवघरात त्या तांदळांच्या वरती ठेवून द्यायचं आहे। आता उद्या संपूर्ण भोगीचा दिवस संपेपर्यंत, रात्र उलटून जाईपर्यंत, दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात, अंघोळ वगैरे केली, सगळं झालं की त्यानंतर मात्र ते मूळ देवघरातून उचलायचं आहे। त्याखाली ठेवलेले तांदूळ तुम्ही कुठल्याही पशु पक्ष्यांना, कोंबड्या चिमण्या असतील त्यांना खाऊ घालू शकता, मात्र त्या तांदळाच्या वरती ठेवलेलं हे जे मूळ आहे हे तुम्हाला उचलून कायम आपल्या सोबत ठेवायचं आहे। याने नेहमी तुमच्यासोबत सकारात्मकता राहील, बरकत येईल, इच्छित मनोकामना पूर्ण होत जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी भरभराट राहील। हे मूळ पांढऱ्या रुईचं जे मूळ आहे हे दैवी शक्तीने भरलेलं आहे, ज्यामध्ये पौर्णिमा तिथी आणि अमावस्या तिथीला दैवी तत्वाचा वास असतो। जेव्हा तुम्ही उद्या भोगीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी हे मूळ घरी आणाल आणि त्यामध्ये तुमचे भोग दूर होण्यासाठी प्रार्थना कराल, जागृत करून हे मूळ तुम्ही उद्यापासून जेव्हा तुमच्या सोबत ठेवा, लक्षात ठेवा, नेहमीच वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण होईल, भोग दुःख दरिद्रता सगळं दूर होईल आणि सगळं छान चांगलं होईल। खूप साधा सोपा उपाय सांगितलाय, नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।